100व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर या संमेलनाचे उद्घाटक राजनीतिज्ञ शरदचंद्रजी पवार, उदयजी सामंत, प्रशांतजी दामले आणि या 100व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, याशिवाय रंगमंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। खरं तर प्रशांत दामले यांनी माझ्या वतीनं असं मी म्हणेन, कारण गेली 5 वर्ष नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद मी सांभाळतो आहे आणि मला हे सगळं बघत असताना करत असताना काय काय त्रास झाला तोही मला मांडायचा होता, पण तो वेगळ्या शब्दात मांडायचा होता। तो प्रशांत दामले यांनी अतिशय सहजपणानं माझं काम थोडंसं हलकं केलं। माझ्या थोड्या तक्रारी आहेत आणि तक्रारी का असू नयेत। तक्रार केली किंवा मूल रडलं तर आई दूध पाजते, काळजीपूर्वक पाजते, माझ्या सोनुल्याचं पोट भरू दे म्हणते। तसा राजकीय लोक असले तरी आमचे मित्र आहेत, आमच्यासारखी ते हाडामांसाची माणसं आहेत आणि त्यामुळे त्यांचं आणि आमचं नातं एक आहे, एका रक्ताचं नातं आहे। यांच्याकडे आम्ही मागणी करायची नाही तर कुणाच्याकडे करायची। माझ्या काही वेगळ्या मागण्या आहेत। या मागण्यांच्यापैकी थोडासा मागचा आढावा घेणं मला आवश्यक वाटतं। गेल्या 5 वर्षामध्ये काय काय घडलं त्याबद्दल मी वर्षभर महाराष्ट्रामध्ये 10 नाट्यलेखन कार्यशाळा घेतल्या, 30 संहिता वाचल्या गेल्या, त्यातल्या 5 नाटकांची निवड केली गेली आणि या 5 नाटकांचा महोत्सव नाट्य परिषदेनं मुंबईमध्ये संपन्न करावा अशी एक विनंती त्यावेळेचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळे यांना केली होती। त्याचबरोबर 100व्या संमेलन त्या कालखंडामध्ये आधी सांगलीला संपन्न व्हावा तो कार्यक्रम सगळा ठरलेला होता, पण पुढे कोरोना आला आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते संमेलन त्यावेळी स्थगित करण्यात आलं। ते स्थगित झालेले संमेलन कोरोना संपला तरी उभं राहिलं नाही। मग निवडणुका झाल्या आणि मग प्रशांत दामले यांनी त्यांची नवी टीम या संमेलनासाठी आता सामोरी जाते आहे। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की माझा 5 वर्षाचा भार आज काही क्षणांनी डॉक्टर जब्बार पटेल यांच्या खांद्यावरती जाणार आहे आणि पुढे 5 वर्ष लागणार नाहीत। दरवर्षी नाट्य संमेलन होईल आणि नवे नवे राहून गेलेले अध्यक्ष, कारण बॅकलॉग जर बघायला गेला तर नाट्य संमेलनाचा जर विचार करायला गेला तर खूप मान्यवर आमच्यापेक्षा कर्तृत्वानं थोर असलेले लोक अजून नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले नाहीत। तो विचार आत्ताच्या प्रशांत दामले या अध्यक्ष महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आणि एक गोष्ट सांगितली पाहिजे की हे 100व्या संमेलन सुरू होताना या संमेलनाची सुरुवात तंजावरपासून झाली। अनेकांना असा प्रश्न पडला होता की तंजावरला कशाला बरं, पण त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की का म्हणून तंजावरला जायचं, तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा राजगडावर 1674 साली झाला आणि बरोबर 2च वर्षांनी तामिळनाडूतील तंजावर येथे आणखी एका मराठी माणसाचा 1676 रोजी दुसरा राज्याभिषेक सोहळा झाला। तर हा माणूस कोण होता, तर हे व्यक्तित्व होतं शिवाजी राजे महाराजांचा सावत्र बंधू व्यंकोजी। हे व्यंकोजी तंजावरला कसे गेले, तर इसवी सन 1675 साली त्रिचीचा पराभव करण्यासाठी आदिलशहाने त्यांना तिथे पाठवले होते। त्रिची आणि व्यंकोजी या दोघात युद्ध झाल्याने व्यंकोजींनी त्यांचा पराभव केला। पुढे आदिलशहाचा मृत्यू झाला आणि व्यंकोजींनी स्वतःचा 1676 साली राज्याभिषेक सोहळा घडवून आणला। अशा या व्यंकोजीची पत्नी दीपांबिका यांच्यापासून 3 मुलं झाली, शहाराज, सरफोजी, तुकोजी। हा हुशार आणि कल्पक होता शहाराज। त्याची हुशारी पाहून व्यंकोजींनी शहाराज 14 वर्षांचा असताना 1684 साली त्याचा राज्याभिषेक केला।
पण पित्याला मुलाची हुशारी काही अनुभवता आली नाही, कारण व्यंकोजींचं 1687 सालीच निधन झालं. खरं तर 1684 सालापासून शहाराज नाटकं लिहू लागला होता, पण ते इतरांना फारसं माहीत नव्हतं. इसवी सन 1684 ते 1711 या काळात शहाराजनं 22 मराठी, 23 तेलुगू, 3 हिंदी, 1 संस्कृत, 1 तमिळ अशी विपुल नाट्यरचना केलेली आहे. पंचभाषा विलास हे नाटक तर तेलुगू, मराठी, तमिळ, हिंदी, संस्कृत अशा 5 भाषांचा वापर करून त्यांनी सिद्ध केलेला आहे. अशा या अलौकिक मराठी नाटककाराचा सन्मान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद फार आत्मीयतेनं आम्हा मंडळींना, मी आणि माझ्याबरोबर सतीशी लोटके, महाजन आणि कुलकर्णी असे आम्ही तंजावरला गेलो. तिथे आत्ताचे 8वे जे शिवाजी राजांचे जे वंशज आहेत त्यांचंही नाव शिवाजी राजे भोसले असं आहे. त्यांच्यासोबत तंजावरमध्ये राजमहालामध्ये शहाराज भोसले यांच्या नाटकांना अभिवादन करण्यात आलं आणि तिथून मग आम्ही सगळी मंडळी सांगलीला आलो. सांगलीमध्ये आमची सगळे प्रशांत दामले, लोटके आणि बाकी सगळी मंडळी आणि नियामक मंडळाची, खरं म्हणजे तंजावरपासून सुरू झालेलं संमेलन सांगलीकरीत ते पुण्याला आलेलं आहे आणि पुण्यावरून पुढे आणखी 6 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी. हा जो इतका मोठा घात प्रशांत दामले तुम्ही कसा काय घातला याचं आश्चर्य वाटायला लागतं. आम्हाला मान्य आहे की हे तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने सिद्ध झालेले आहे, पण त्यासाठी सुद्धा अध्यक्षाची परवानगी लागते, कारण अध्यक्षाच्या परवानगीशिवाय कुठली गोष्ट सिद्ध होत नाही. जसं मुख्यमंत्र्यांच्या सही केल्याशिवाय JRला मान्यता प्राप्त होत नाही, त्या पद्धतीने सगळं कार्य असतं. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग माझ्या आणखी 2-3 विनंती आहेत, त्यातल्या तुम्ही मान्य केलेल्या आहेत, तरी मी रसिक प्रेक्षकांना त्या कळव्यात म्हणून आत्ता सांगणं आवश्यक वाटतं. विनंती एक, आद्य नाटककार शहाराज भोसले यांनी 1690 साली लक्ष्मीनारायण कल्याणने पहिलं नाटक लिहिलं आणि मराठी रंगभूमीचा पाया घातला गेला. म्हणून मराठी नाट्य परिषदेनं आद्य नाटककार शहाराज भोसले यांच्या नावे नाटककारासाठी नाट्य जीवन गौरव पुरस्कार या वर्षीपासून सुरू करावा अशी एक विनंती आहे. दुसरी विनंती, नाटककार विष्णू भावे यांनी 1843 साली संगीत सीता सैवर हे नाटक लिहिलं. ते तिकीट लावून केलं गेलं आणि व्यावसायिक रंगभूमीचा पाया रचला गेला. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमी पुरस्कार नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावे सुरू करावा. तिसरा पुरस्कार, नाटककार ज्योतिबा फुले यांनी 1855 साली तृतीयरत्न नाटक लिहिलं आणि मराठी रंगभूमीवर पहिलं प्रायोगिक नाटक लिहिलं गेलं. हे काळाच्या पटलावर सिद्ध झाले आहे आणि म्हणून नाटककार ज्योतिबा फुले यांचे नावे प्रायोगिक नाट्यलेखन पुरस्कार सुरू करावा. चौथा पुरस्कार, नाटककार काशीबाई फडके यांनी 1887 साली संगीत सीतास्तुती हे नाटक लिहिलं. एका स्त्री नाटककारानं लिहिलेलं हे पहिलं नाटक, त्यामुळे नाटककार श्रीमती काशीबाई फडके यांच्या नावे स्त्री नाट्यलेखन पुरस्कार नाट्य परिषदेने करावा. आणि अशा प्रकारचं पत्र मी दामले यांना दिलं आणि दामले यांनी आपण हे पुरस्कार सुरू करू याच्याबद्दल मला शब्द दिला मावळत्या अध्यक्षाला. त्यामुळे दामले यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जरा मला पाणी पाजा. आणखी काही विनंत्या आहेत आणि विनंती करण्याचंच हे स्थळ असल्यामुळे आपला आणखी 2 मिनिटाचा वेळ घेतो. थँक्यू. नाट्य परिषदेनं परिषदेची वास्तू बांधली. 2005 साली उद्घाटन झालं. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बांधले गेले, 18 वर्ष झाली त्याला आता. पण आधुनिक वास्तूत नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाला दालन नाही. तेव्हा नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाला नाट्य परिषदेच्या कार्यालयामध्ये उठण्या बसण्यासाठी किंवा वर्षभर काही काम करण्यासाठी त्यांच्यासाठी एक खुर्चीची व्यवस्था करावी अशी विनंती मी नाट्य परिषदेला करतो आहे. संमेलनाच्या अध्यक्षानं मराठी रंगभूमीच्या संवर्धनासाठी काही एक वेगळं काम करावं अशी अपेक्षा आहे. पण जो निधी दिला जातो तो अत्यंत कमी आहे. तो फक्त 1 लाखाचाच निधी आहे. त्यामुळे अशी एक विनंती आहे परिषदेला की ही रक्कम वाढवावी. प्रायोगिक रंगभूमीचं क्षेत्र मुंबई पुणे सोडून तालुका पातळीवर विकसित होत आहे आणि या प्रायोगिक नाटकांसाठी अपेक्षित रंगमंच उपलब्ध नाही. जिल्हा तालुका पातळीवर 200-250 आसन क्षमता असलेली प्रायोगिक नाट्यगृहे बांधणे ही काळाची गरज आहे. प्रायोगिक रंगभूमीचा पुढील 100 वर्षाचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त नाट्यगृह बांधणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने प्रायोगिक रंगभूमीची गरज लक्षात घ्यावी.
आणि अस्तित्वात असले. खरं म्हणजे हा मुद्दा प्रशांत दामलेने मांडलेलाच आहे की नाट्यगृहाचं भाडं कमी करावं. मी तर म्हणतो शासनानेच नाट्यगृहाचं संपूर्ण भाडं भरलं आणि मराठी रंगभूमीसाठी काय वेगळं काम केलं तर मला वाटतं याच्यासारखं पुण्य दाबत नाही. आणखी एक विनंती आहे. तुम्ही म्हणाल सगळ्या विनंत्या घेऊन आलात, इतकी 5 वर्ष काय करत होता? तर मित्रांनो, 5 वर्ष मी हेच काम करत होतो की उणिवा कुठे कुठे आहेत. झाडीपट्टी रंगभूमी आणि विदर्भातल्या माणसांवर नेहमी अन्याय केला जातो असं विदर्भातल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. गडेकर इथे बसलेले आहेत आणि ते परिषदेशी संलग्न आहेत, उपाध्यक्ष आहेत. तर त्यांच्या बाजूनं म्हणा किंवा सगळ्या विदर्भ भाषांच्या बाजूनं म्हणा, झाडीपट्टी रंगभूमी, विदर्भात नाट्य रंगभूमी, चंद्रपूर भंडारा, विशेषतः झाडीपट्टी रंगभूमीचं केंद्र वडसा चोख नक्षलग्रस्त भागात. आता महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद किती आहे मला माहीत नाही, अजून तरी आमच्या कानावर नक्षलवाद्यांची काही नामं पडताना दिसत नाही. याचा अर्थ असा होतो की चांगलं वातावरण असेल. नाट्यवेगानं झपाटलेला हा परिसर मुंबईकर, पुणेकर कलावंत, मकरंद अनासपुरे किंवा इथे आता उपस्थित असलेले मोहन जोशी यांच्यासारखे कलावंत झाडीपट्टीच्या नाटकामधून कामं करतात आणि मानधन मिळवतात. पण आजही नाटकं कनातीत 20 बाय 20 फुटाच्या रंगमंचावर होतात. आपण 30-40 फुटाच्या रंगमंचाची अपेक्षा करतो. आधुनिक रंगभूमी असली पाहिजे असं आपण मागणी करतो. आणि गंमत अशी आहे की दोरीवर अडकवलेल्या एका माईकवर यांची नाटकं सादर केली जातात. आणि म्हणून ही झाडीपट्टी रंगभूमी काळाबरोबर अत्याधुनिक नाही पण कालसुसंगत आधुनिक तरी करा. प्रेक्षक आजही धूळयुक्त जमिनीवर बसून नाटक पाहत असतात. आपण छान खुर्चीवर AC मध्ये नाटक बघतो, पण विदर्भातले प्रेक्षक मात्र धुळीवर बसून नाटक पाहतात. त्यांच्या तुलनेमध्ये विदर्भाची काय धूळधाण चाललेली आहे आपल्या सहज लक्षामध्ये येऊ शकतं. शेवटचा एक मुद्दा आहे. 10-1 वर्षापूर्वी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीनं अभिजात भाषेसंबंधी एक अहवाल तयार केला होता आणि महाराष्ट्र शासनाने 2014 साली केंद्र सरकारला पाठवला होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. पण ते काम होताना अजूनही दिसत नाही आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने स्वतःच पुढाकार घेऊन अभिजात मराठी भाषा आणि बोलीभाषा संवर्धन समिती स्थापन करावे आणि निधीची व्यवस्था करावी आणि प्रत्येक जिल्ह्यात अभिजात भाषा बोलीभाषा संवर्धन केंद्र स्थापन करावे. हा काळ इंग्रजी प्रभावाचा आहे, जागतिक गरजही आहे. तथापि आपलं भाषिक भान जागं ठेवायचं तर प्रयत्नांची फार गरज आहे. प्रमाण भाषेप्रमाणेच विविध बोलीभाषामधूनही वाङ्मय लेखन होत असतं. मानवनी रंगभूमी हा शब्दप्रयोग तुम्हाला माहिती असेल. कविता, कथा, कादंबरीबरोबरच नाट्यलेखनही बोलीभाषेमधून होत असतं. मित्रांनो, माझ्या तक्रारी पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही आता मोकळा श्वास घ्यायला हरकत नाही. मला जे सांगायचं झालं ते सांगून झालेलं आहे आणि आता काही क्षणानंतर माझ्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा काळ संपणार आहे. पण खरं सांगायचं तर माझं काम संपलेलं नाही, ते सुरूच राहील. कारण हल्लीच्या काळामध्ये आजूबाजूचं वातावरण सहजासहजी आपल्याला सुखानं जगू देत नाही. वेगळे वेगळे प्रश्न आपल्या आजूबाजूला निर्माण झालेले आहेत. कुरूपता मानवी जीवनामध्ये अत्यंत वेगाने प्रवास करते आहे आणि आपल्या सगळ्या कलावंतांचं, नाटककाराचं, दिग्दर्शकाचं, अभिनेत्यांचं हे कर्तव्य आहे की ही कुरूपता, कारण कुरूपतेला दूर करण्याचं काम कलेशिवाय कोणी करू शकत नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे की हा जो प्रयत्न आहे या प्रयत्नाला आपण सहज साथ द्यावी आणि हे कुरूप जग सुंदर करण्यासाठी सर्व कलावंतांनी पुढे यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.